राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे जिल्ह्याचा दादा कोण असा नवा वाद आता सुरू झालेला पाहायला मिळत आहे। जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होता तोपर्यंत राज्यात अनेक मंत्रिपद भूषवलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे दादा होते। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गटात विभाजन झाले आहे, अजित पवार गट व शरद पवार गट। शरद पवार गटामध्ये मात्र आता नवीन दादा या ठिकाणी लॉन्च केलेला पाहायला मिळत आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता, वादा तोच मात्र दादा नवा अशा आशयाचे बोर्ड उत्तर पुणे जिल्ह्यात लागलेले पाहायला मिळत आहेत। आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडनं उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वादा तोच मात्र दादा नवा असे रोहित पवार यांचे बोर्ड लावलेले आहेत। हे बोर्ड लावण्यामागचंही एक महत्त्वाचं कारण आहे। ते कारण म्हणजे उद्या या ठिकाणी आदरणीय शरद पवार यांची मंचर येथे जाहीर सभा होत आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघ व येणाऱ्या लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवरती शरद पवार उद्या मंचर या ठिकाणी येत असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। शरद पवार मंचरला येणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वादा तोच पण दादा नवा असे रोहित पवार यांचे नवा ब्रँडिंग नवा दादा म्हणून लॉन्च करण्यासाठी रोहित पवार यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बोर्ड लावलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, वादा तोच मात्र दादा नवा या आशयाचे बोर्ड उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत। रोहित पवार यांना नवा दादा म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का? या असं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नाही आहे। दादा आपण मराठी भाषेत दोन प्रकारे वापरतो। दादा एक त्या प्रकारचा दादा असतो आणि दुसरा दादा म्हणू तर एक मोठा भाऊ म्हणू आपण त्याला। तर रोहित दादा हे आमच्यासाठी एक मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत। तरुणांचे प्रश्न असू देत, शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, बेरोजगारी असू देत, तरुणांच्या नोकऱ्यांसंदर्भात असू दे, MPSC असू दे, UPSC असू दे, या प्रत्येक प्रश्नावर रोहित दादांनी हा विधानसभेत मोठ्या प्रमाणात आवाज उठवलेला आपणास पाहावयास मिळतो। दुसरी गोष्ट जर आपण पाहायला गेली दादा तर खऱ्या अर्थाने दादा म्हणजे लहान भावांना समजावून घेणं। अजितदादा पवार हे आमच्या पक्षाचे दादा होतेच आणि परंतु राष्ट्रवादी दोन गट पडल्यामुळे सध्या त्यांची विचारधारा आणि आमच्या पक्षाची विचारधारा ही वेगवेगळी आहे। त्यांनी सध्या दुसऱ्या BJP बरोबर जाऊन त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केलेला आहे आणि रोहितदादांचं जर पाहायला गेलं तर ते शरद पवार यांच्या विचारांचा खरा वारसदार आपण या ठिकाणी त्यांना म्हणू शकतो। त्यांच्या विचारांचं अनुकरण हे रोहितदादा पवार करतात आणि दादा म्हणून जर पाहिलं रोहित दादा हे वेगळ्या अनुषंगाने घेऊ आपण। दादा म्हणजे आपण याला दादागिरीच्या भाषेने घेऊ नाही शकत। दादा म्हणजे तरुणांबरोबर वागणं, तरुण कार्यकर्त्यांबरोबर वागणं। दादांबरोबर अजितदादांबरोबर आदरणीय अजितदादांबरोबर आमचा खऱ्या अर्थाने कधी संबंध आला नाही जास्त, कारण आम्ही त्या फळीतले कार्यकर्ते नव्हतो। परंतु रोहितदादा पवार यांनी वरच्या फळीपासून ते खालच्या फळीपर्यंत प्रत्येक तरुणांना संघटित करायचं काम या ठिकाणी केलेलं आहे। तरुणांना समजून घेणं, कार्यकर्त्यांना समजून घेणं आणि त्यांच्याबरोबर एक घरच्यासारखं वागणं हे आम्हाला रोहितदादांमध्ये दिसून आलं। त्यामुळं निश्चितच शरद पवार पूर्वीपासूनच हा तालुका शरद पवारांच्या विचारांशी बांधलेला आहे आणि खऱ्या अर्थाने दादा जर कोणी म्हणत असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणतील तोच आमच्या या ठिकाणी आमच्यासाठी दादा असेल। खरं तर अजित पवार हे शरद पवारांना सोडून गेले आहेत। अजित पवारांच्या जाण्याने शरद पवार गटामध्ये एक दादाची पोकळी निर्माण झाली आहे। तुम्ही जो नवीन रोहित दादा म्हणताय हे शरद पवार गटासाठी अजित पवार यांची पोकळी भरून काढतील का? नाही, पोकळी तर निश्चितच निर्माण झालेली आहे। आदरणीय अजितदादा हे आमच्या पक्षाचे नेते होते आणि ते दादाही होतेच आमच्या पक्षाचे तसं पाहिलं गेलं तर। परंतु या ठिकाणी विचारांशी जी फारकत घेऊन या ठिकाणी त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला आहे। परंतु आम्ही शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराशी बांधील आहोत आणि आंबेगाव तालुकाही या विचाराशी बांधील आहे। त्यामुळं आम्ही साहजिकच रोहितदादांकडे एका वेगळ्या नजरेने या ठिकाणी पाहत आलो आहे। हां, ठीक आहे, पोकळी भरून निघालेली आहे आणि कोणाची उणीव जाणवत नाही आहे रोहितदादा असल्यामुळे। आणि राहिले पक्ष दादा, तर मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की दादा म्हणजे दादा नाही तर दादा म्हणजे मोठा भाऊ, म्हणून आम्ही रोहितदादांकडे या नजरेने पाहतो। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार हे शरद पवार यांना सोडून गेलेले आहेत। शरद पवार गटामध्ये जी अजित पवार यांची दादा म्हणून निर्माण झालेली पोकळी आमदार रोहित पवार यांनी भरून काढलेली आहे। त्यामुळं तेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवीन दादा आहेत असं मत
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। पक्ष फुटला, 2 गट झाले। मात्र पुणे जिल्ह्यामध्ये आता नवीन वाद सुरू झाला आहे। तो वाद म्हणजे पुणे जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा दादा कोण आणि ह्या वादामध्ये आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वादा तोच पण दादा नवा असे बोर्ड लावून रोहित पवार यांना नवीन दादा म्हणून त्यांची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न या भागात सुरू केला आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।